डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित इनहेलिशन ऑफ कास्ट म्हणजे जातीप्रथेचे निर्मूलन हे पुस्तक तुम्ही वाचलंय का? जर नाही तर लक्षात ठेवा, हे बाबासाहेबांनी लिहिलेलं आणि न केलेलं अध्यक्षीय भाषण आहे, जे ऐकायला समाज घाबरला. 1936 साली जात-पात मोडक मंडळासाठी हे भाषण लिहिलं गेलं होतं. पण मजकूर वाचल्यावर आयोजकांनी बाबासाहेबांना बोलवणंच रद्द केलं. कारण बाबासाहेब सरळ म्हणतात, यू कॅन नॉट फॉर्म अ रिलिजन दॅट सॅक्रिफायसेस इनइक्वॅलिटी. ज्या धर्मात विषमता पवित्र मानली जाते त्या धर्मातून समता निर्माण होऊ शकत नाही. या भाषणात बाबासाहेब फक्त टीका करत नाही तर जातीभेद नष्ट करण्याचे मार्गही सांगतात. त्यातला पहिला मार्ग म्हणजे धर्मग्रंथांची अंधश्रद्धा मोडा. बाबासाहेब म्हणतात, द रिअल रेमेडी फॉर ब्रेकिंग कास्ट इज टू डिस्ट्रॉय द रिलिजियस नेशन्स ऑन विच इट इज बिल्ट. दुसरा मार्ग जातीवर आधारलेली सामाजिक नैतिकता नाकारा, कारण कास्ट हॅज किल्ड पब्लिक स्पिरिट. तिसरा आणि धोकादायक मार्ग म्हणजे धर्म आणि नैतिकता वेगळी करा. बाबासाहेब ठामपणे सांगतात, मोरॅलिटी मस्ट बी बेस्ड ऑन द रिझन नॉट ऑन रिलिजन. ते स्पष्ट करतात, कास्ट इज नॉट अ डिव्हिजन ऑफ लेबर, इट इज अ डिव्हिजन ऑफ लेबरर्स. म्हणजे जात म्हणजे काम नाही, तर जात म्हणजे माणसांची पायरी लावलेली गुलामी आहे. म्हणूनच इनहेलिशन ऑफ कास्ट हे फक्त टीकेचं पुस्तक नाही, तर जातीभेद नष्ट करण्याचा मार्ग आहे. बाबासाहेबांनी जातीभेदावर मांडलेल्या विचारांना, उपायांना आणि कठोर सत्यांना समजून घ्यायचं असेल तर हे पुस्तक अवश्य वाचा. आणि अशाच महत्वाच्या पुस्तकांची माहिती जाणून घेण्यासाठी मला फॉलो करायला विसरू नका. आणि हो, अभिमानाने म्हणा, जय भीम.